नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये CRS या नावाच्या झेनेक्स कंपनीच्या मिनरल पावडरची माहिती बघणार आहोत। हे जे CRS मिनरल आहे ते कोणत्या कंडिशनमध्ये आपण देऊ शकतो याची थोडक्यात तुम्हाला माहिती जर सांगायची म्हटलं तर आपली गाय गाभण राहत नसेल, सारखे रिपीट होत असेल, तिला इन्फेक्शन कसलेही नसले गर्भाशयाचे तरी ते रिपीट होत असेल, त्याचबरोबर आपल्याकडे असणारी जी कालवड आहे फर्स्ट टायमर तिचे वय 17 महिने 18 महिने होऊनसुद्धा ती जर माझावर येत नसेल, त्याचबरोबर तिचे वजन 300पेक्षा जास्त झाले असेल, 350 किलोच्या पुढे जर वजन गेलं असेल तरी पण जर आपली कालवड माझावर येत नसेल तर अशा कालवडीला हे जे CRS मिनरल आहे ते वापरणे एकदम फायद्याचे ठरते। त्याचबरोबर गाईची डिलिव्हरी होऊनसुद्धा म्हणजे आपली गाय वेल्यानंतर 6 महिने झाले 7 महिने झाले तरीसुद्धा ती माझाचे लक्षणे दाखवत नाही, तर अशा केसमध्ये या CRS मिनरलचा एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो। आता या मिनरलची पूर्ण डिटेलमध्ये माहिती आपल्याला बघायची आहे, म्हणजे की या मिनरलचा डोस किती प्रमाणात आहे, त्याचबरोबर याच्यामध्ये कोणते घटक किती प्रमाणात आहेत याची माहिती बघण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल। मित्रांनो, आता जे तुम्ही हे मिनरल बघत आहात स्क्रीनवर ते CRS म्हणजे चिलेटेड रेनमिक्स शक्ती असा त्याचा लॉंग फॉर्म होतो आणि हे मिनरल झेनेक्स या कंपनीने तयार केलेलं आहे। यामध्ये हाय बायो मिनरल्स आपल्याला बघायला मिळतात, त्याचबरोबर मेथोनाइन ॲक्टिव्हिटी या आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात। याचे सध्या मार्केटमध्ये 1 किलो 5 किलो 15 किलो अशा प्रकारे पॅकेज म्हणजे पॅकेट येतात, पॅकिंग यायचे। तर या मिनरलचा इतर मिनरलपेक्षा रेट तुम्हाला जास्त वाटेल, पण रिझल्टसुद्धा एकदम बेस्ट आहे। आता रेट जास्त आहे का कमी आहे हे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर लक्षात येईल, कारण यामध्ये बरेच असे मल्टीविटॅमिन्स आणि मल्टी मिनरल्स असतात। या CRS मिनरलमध्ये न्यूट्रिएंट व्हॅल्यू ही खूप चांगल्या प्रकारे आहे। आता सांगायचे झालं तर 1 किलो मिनरलमध्ये झिंक नावाचं जे खनिज आहे ते 9600 mg एवढा याच्यामध्ये ॲड केलेला आहे। या CRS मिनरलमध्ये कॉपर हा घटक 1 किलोच्या मिनरल्समध्ये 4500 mg एवढा आहे। त्याचबरोबर मॅग्नीज हा घटक 3900 mg एवढा आहे। याच्यामध्ये कोबाल्ट हा घटक आता तुम्ही स्क्रीनवर जे बघत आहात ते कोबाल्ट हा घटक पर kg 112.5 mg एवढा ॲड केलेला आहे। तर आयर्न हा सुद्धा खूप महत्त्वाचा जो खनिज आहे तो 2500 mg एवढा पर kg मध्ये ॲड केलेला आहे। त्याचबरोबर आयोडीन हा घटक 375 mg पर kg या CRS मिनरलमध्ये मिक्स केलेला आहे। सेलेनियम हे यामध्ये 7.5 mg आहे। मॅग्नेशियम हा घटक यामध्ये 4500 mg एवढा आहे। पुढचा घटक पोटॅशियम हा या CRS मिनरलमध्ये 75 mg एवढा आहे आणि सोडियम हा खूप महत्त्वाचा घटक यामध्ये 4500 mg एवढा या CRS मिनरलमध्ये आहे। त्याचबरोबर सल्फर हा जो खनिज आहे यामध्ये 5400 mg एवढा कंपनीने ॲड केलेला आहे। मित्रांनो, दुधाच्या जनावरांसाठी सर्वात आवश्यक घटक म्हणजे कॅल्शियम, तर कॅल्शियम हे जे खनिज आहे यामध्ये CRS मिनरलमध्ये 191.25 ग्रॅम, 1 किलोमध्ये 191.25 ग्रॅम एवढे कॅल्शियम या CRS मिनरलमध्ये आहे। मित्रांनो, आपली गाय कालवड माझावर येण्यासाठी जो फॉस्फरस नावाचा जो खनिज आहे तो म्हणजे या खनिजाची आवश्यकता असते हीटवर येण्यासाठी। तर या CRS मिनरलमध्ये 1 किलोमध्ये 95.25 ग्रॅम एवढे फॉस्फरस यामध्ये या
आहे 1 किलोच्या मिनरलमध्ये. त्याचबरोबर विटॅमिन्सचा जर विचार केला तर विटॅमिन ए हा घटक यामध्ये 5,25,000 IU एवढे प्रमाण आहे. त्याचबरोबर विटॅमिन D3 हे या CRS मिनरलमध्ये 52,500 IU एवढे 1 किलोच्या मिनरलमध्ये हे विटॅमिन D3 असते. आणि विटॅमिन ई हा घटक या CRS मिनरलमध्ये 187.5 mg एवढा प्रमाण यामध्ये आहे. मित्रांनो, CRS मिनरलमध्ये विटॅमिन D3 याचे प्रमाण B3 याचे प्रमाण पर kg 750 mg एवढे आहे. आता दुधाच्या जनावरांसाठी त्यांच्या दूध ग्रंथी व्यवस्थित चालाव्या, त्यांची कासेची जी डेव्हलपमेंट आहे ती चांगल्या प्रकारे होण्यासाठी बायोटिनची आवश्यकता असते. तर बायोटिन हा घटक या मिनरलमध्ये 500 mg एवढा पर kg मिनरलमध्ये आहे. या प्रकारे खनिजे आणि विटॅमिन्स यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे या मिनरल्समध्ये आहेत. याच्या वापराने आपल्या जास्त दूध देणाऱ्या गायी चांगल्या प्रकारे मेंटेन राहतात. खूप जास्त दिवस दूध देण्याची ताकद त्यांच्यामध्ये राहते. त्याचबरोबर गाय माझावर येत नसेल तर याच्या वापराने अगदी प्रॉपर पद्धतीने आपली गाय असेल, कालवड असेल, माझावर येते. जनावरांची इम्युनिटी पॉवर चांगल्या प्रकारे राहते. कालवडीच्या अंगावर चांगल्या अशी ब्राईटनेसपणा येतो, शायनिंग येते. याच्या डोसचा जर विचार केला तर इतर मिनरलपेक्षा याचा डोस खूपच कमी आहे. इतर मिनरलचा साधारण पर ॲनिमल पर डे 100 ग्रॅम एवढा डोस असतो इतर मिनरलचा, पण याचा फक्त 30 ग्रॅम एवढाच डोस आहे. याचा रेट जरी जास्त असला तरी याचा डोस हा फार कमी असल्यामुळे आपल्याला कॉस्ट जास्त पडत नाही, उलट आपला फायदाच होतो आणि हे मिनरल वापरणे आपल्याला फायद्याचे ठरते. तुम्हाला जर तुम्ही वापरत असलेल्या मिनरल पावडरचा रिझल्ट वाटत नसेल तर तुम्ही या CRS चिलेटेड मिनरलचा वापर एक वेळेस नक्की करा. तुम्हाला रिझल्ट अगदी लगेच जाणून येईल. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? व्हिडिओला लाईक करा. आवडला व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या इतर पशुपालक मित्रांना शेअर करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.